हे हाय. हळदीची धमाल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी खूप महत्त्वाचा म्हणजे ज्याची वाट सगळेजण पाहत होते तो लग्नाचा दिवस शेवटी उजाडला आणि आम्ही सकाळीच लवकरच 4ला उठून तयारी केली. मुलीने साखर साडी घातली व इकडे लग्नाची गाडीसुद्धा तयार होती. मामाने सुद्धा इथे पूजा करून घेतली आणि गाडी नवरदेवाकडे चालली, म्हणजेच गगनबावड्याला चालली. लग्न हे मुलाच्या घरी असल्यामुळे आम्ही तिकडे चाललो. झालं असं होतं की त्यावेळी करूळ घाटाचं काहीतरी काम चालू होतं, त्यामुळे तो घाट तेव्हा बंद होता आणि त्यामुळे आम्हाला दुसऱ्या घाटाने म्हणजेच भुईबावडा घाटाने जावं लागलं होतं. हा घाट पण खूप मस्त आहे, फक्त त्या घाटापेक्षा जरा वेल डेव्हलप नाही. फायनली आम्ही मुलाच्या गावी पोहोचलो. मुलं सुद्धा तिथे उभी राहून आतुरतेने आमच्या गाडीची वाट बघताना दिसली. फोटोग्राफर सुद्धा कॅमेरा घेऊन तयारच होता.
आणि इथे ताईचे तिच्या जावांसोबत सुद्धा थोडे फोटोशूट झाले। तिकडच्या मंडळीने ताईचं स्वागत खूप मस्त केलं। घरात गेल्यावर आधी देवाचे दर्शन घेण्यात आलं। आता नवरी मुलीला दुसऱ्या घरी नेण्यासाठी चुनरी डोक्यावर लावण्यात आली। ती घालून ताई दुसऱ्या घरी मेकअप करण्यासाठी जाणार आहे, कारण नवरी मुलीसाठी आणि वऱ्हाड मंडळीसाठी वेगळं घर दिलं होतं। तोपर्यंत आम्ही मात्र इकडे मस्तपैकी फराळ चहा पाणी केला, थोडा तेवढा आरामही भेटला। आणि हा आहे रुखवत। मस्तपैकी सगळं एकदम टिपटॉप सजवून ठेवलं होतं। यामध्ये आहेर म्हणून जो बेड घेतलेला आहे त्यावर हे सगळं रुखवतीचं सामान सजवून ठेवलंय। हा सगळा रुखवत आपण घरी बनवलेला होता तोच आहे। आणि काही इतर संसार सेट, भांडी आहेत, तिजोरी, कपाट आहे, हे सगळं मुलीकडून असतं। आता दुसऱ्या घरी म्हणजे मुलाच्या चुलत्यांच्या घरी नवरीला नेण्यात आलं। सोबत आम्ही सुद्धा गेलो। आणि हा एक विधी होता ज्यात माझ्या पार्टनरने जिजूंचे पाय धुतले। व ती ओटी सुद्धा देण्यात आली। पार्टनर सुद्धा खूप खुश झाली, कारण खूप वेळाने तिलाही काहीतरी काम मिळालं होतं म्हणून। मुहूर्ताची वेळ जवळ येत होती, त्यामुळे भटजी काकांनी पुकारल्यावर मामाने ताईला मंडपात आणलं। पुढच्या सगळ्या विधी स्टेजवर झाल्या। वऱ्हाड ही आता जमायला लागले होते। मुहूर्ताची वेळ ही जवळ आली होती। पार्टनरलाही करवली म्हणून स्टेजवर मिरवायला भेटलं। आणि लगेचच नवऱ्या मुलाचंही आगमन झालं। ताई आणि जीजू दोघांचाही लुक छान होता।
जले समुद्र सहिता पुण्यात सदा शुभमंगल सावधान 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 शुभमंगल सावधान. फोटोग्राफरनेही आपलं काम सुरू केलं होतं. प्रत्येक मोमेंट तो कॅप्चर करत होता. शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान. आता वेळ होती आहेराची म्हणजेच रिसेप्शनची. सर्वांनी स्टेजवर येऊन नवरा नवरीला आहेर दिला, पाकिटं दिली. बराच वेळ चाललेल्या या कार्यक्रमामुळे ज्या मंडळींच्या पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली होती ती मात्र जेवण्यासाठी पंक्तीला गेली होती. मुलांनी मात्र स्टेज खाली झाल्यावर आपला जलवा दाखवायला सुरुवात केली. नवरा नवरीचा सेपरेट फोटोशूट सुरू झाला. आम्ही दोघी मात्र येथे फोटोशूट नीट करतोय का हे पाहण्यासाठी पाळत ठेवून होतो. फोटो काढतो
अरे गिफ्ट करतो रिंग लाईट नको मनाच्या हातारी आता जेवण करून जाईन सेलिब्रिटी तुझा पिये बनून जाईन येणार सेल्फीसाठी जाऊन मला फील होणार प्राऊड तशीच इंस्टावर लाईव्ह आणि कमेंट करत पाहिन करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मेकअप किट राजा होणार मी इंस्टाची स्टार तुला साडी आणि लाली लाल लाल सुटे भारी राजा तू माझा प्यार किती मी क्यूट किती गोड किती छान सुटे भारी राजा तू माझा प्यार संध्याकाळ झाली. सर्व पाहुणे मंडळी आपापल्या घरी जायला निघाली. मी आणि पार्टनर मात्र करवली म्हणून ताईसोबत राहणार होतो 4-5 दिवस तरी. नंतर रात्री लेझिमचा कार्यक्रम सुरू होता. जिजूंचे मित्रमंडळी व पाहुणे रात्री भेटीस आले होते. त्यांच्यासोबतही थोडं फोटोशूट झालं. आणि शेवटी रात्री खूप वेळपर्यंत वरातही झाली. अशा प्रकारे आमच्या ताई आणि जिजूंचा लग्न सोहळा एकदम आनंदात व उत्साहात पार पडला. आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असाल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.